श्रीनिवास भणगे लिखित, अरुंधती कामत दिग्दर्शित सस्पेन्स थ्रिलर सापळा। हा ट्रॅप कोणी, कसा आणि कोणासाठी लावला आहे हे रहस्य आता आपल्या समोर उलगडणार आहे आणि आमची खात्री आहे हा थरार अनुभवताना आपण सर्व प्रेक्षकच सापळा या रहस्य नाट्यामध्ये कैद होणार आहात। नाटक सादर करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना आणि विनंती। या नाटकातील रहस्य, उत्कंठा, थरार अनुभवण्यासाठी कृपया आपापले मोबाईल फोन फ्लाईट मोडवर आणि मुले सायलेंट मोडवर ठेवावीत। रंगमंचावर घडणारे नाटक हे पूर्णपणे काल्पनिक आणि खोटे आहे याची नोंद घ्यावी। अंधश्रद्धा पसरवणे किंवा मुलांवर भलेबुरे संस्कार करणे हे या सादरीकरणाचा उद्देश नसून निखळ मनोरंजन हा एकमेव उद्देश आहे। आणि म्हणूनच आपले सीट बेल्ट्स बांधून या रहस्यमय सफरीसाठी तमाम साम्राज्यवासियांनी सिद्ध व्हावे ही विनंती। अभिव्यक्त साम्राज्य सादर करीत आहे श्रीनिवास भणगे लिखित, अरुंधती कामत दिग्दर्शित सापळा। सब घोडे 12%. नाही ग बाई, घोड्यांच्या जीवनावर नाहीये ग बाई। सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर उत्तम फार्स केलाय। येस, मस्ट वॉच। हो हो, यांनाही आवडलं ना? हे ना आहेत, आता घरीच आहेत। अगं एका नवोदित नाटककारांना स्क्रिप्ट पाठवलंय त्यांना। हां, ते वाचत बसलेत। हो, आणखी 2-3 गोष्टींवर पण काम चालूच आहे आणि अपघातही चालूच आहे ना ग। हो हो, थँक्यू। माझी तब्येत ना बरी आहे ग, पण एकदा दार ठोठावून आली बाई, माइल्ड असला तरी अटॅकच ना तो। हो, मी काळजी घेतेय ग, आणि हेही फार जपतात ग मला। बेबी तुला सांगू? हो हो, जपतात। बरं राहू दे ग, माझं राहू दे। बरं, तुम्ही कुठल्या सिनेमाला जायचं म्हणत होतात? अगो बाई, आहुती? नाही नाही अगं, असले टेन्शन येतील असे नाटक सिनेमे बघत नाही बाई मी हल्ली। नाही नाही, आणि हेही नाही पाठवणार ग मला। नको बेबी, नको, मला नको उगाच आग्रह करूस। बरं चल, हे आले का खाली, मी तुला कळवते नंतर। हो हो, चल बाय बाय बाय, कळवते। हा जो आता फोन झाला तो आला होता की केला होता? मीच केला होता बेबीला। आपली सांपत्तिक स्थिती फारशी चांगली नाही। केवळ बोलण्यावर किती पैसे घालवायचे? रोज 5-50 रुपयाच्या गप्पा मारता तुम्ही। बरं बाई, आता नाही करणार। पण दुपारी खायला काय करणार आहात? ते परवा काय केलं होतं? आंब्याच्या कोईंची बर्फी। हा, ते करू नका। जिभेचं साळींदर आणि पोटाचं कुरुक्षेत्र झालंय आमच्या। काहीतरी बिनसलेलं दिसतंय तुमचं। मूड फार गेलेला दिसतोय। कशावरून? सारखं आडवं तिलवं बोलणं चाललंय आणि भाषाही आवजावची आहे। कोण होतो नाटककार? त्याचं नाटक आवडलं नाही का? आवडलं ना। उत्कृष्ट संवाद, शेवटपर्यंत टिकवलेली उत्कंठा आणि धक्कादायक शेवट, सगळं कसं जमून आलंय। नाव काय म्हणलं त्याचं? सापळा। नाटकाचं नाही हो, नाटककाराचं। दीपक समर्थ। हो, फारसं कुठे ऐकलं नाही हो हे नाव। पहिलंच नाटक आहे त्याचं। गेल्या वर्षी त्या नाट्य परिषदेने शिबिर भरवलं होतं ना, मी नाट्य लिखाणावर व्याख्यानं दिली होती, त्या शिबिरातला विद्यार्थी। त्यावेळी काही शंका बिंका विचारल्या होत्या, मग आला शाळकरी मुलासारखं माझं अपघातचं पुस्तक घेऊन आणि स्वाक्षरी देखील घेतली। त्यावेळी पोरकटासारखी माझी सही नेणारा माणूस लगेच पुढच्या वर्षी माझ्या पोटावर पाय आणण्याचा उद्योग करेल असं वाटलं नव्हतं। इतकं चांगलं लिहिलं म्हणताय? उत्कृष्ट, 500 प्रयोगांची गॅरंटी। पुढे 5-1 वर्ष तरी थोडे थोडे प्रयोग होत राहणार।
शिवाय हौशी संस्थांचे प्रयोग, कॉलेजातून होणारे प्रयोग, म्हणजे 10 वर्षे रॉयल्टीचा ओघ नुसता चालू राहणार. चित्रपटाला उत्तम गोष्ट म्हणजे त्याचे पैसे वेगळे, मग हिंदी, तमिळ, सर्व भाषांचे हक्क, म्हणजे पैसाच पैसा. पण काय हो, ओळख असल्याशिवाय कोण घेणार हे नाटक? कुणीही घेईल. तुला सांगतो वासंती, चांगल्या गोष्टीला ओळखीची गरज पडत नाही. हे दीपक समर्थचं नाटक सापळा तुफान धंदा करणार. कोणत्याही बिझी कलाकाराला सुद्धा वेळात वेळ काढून कराव्याच्या वाटतील अशा कॅरेक्टर्स आहेत. हो, चांगलंच आहे की मग. शिबिरातल्या विद्यार्थ्यानं इतकं चांगलं नाटक लिहिलं याचा अभिमान वाटतो म्हणा, आणि नाटककाराचा गुरु म्हणून मिरवा, संपलं. नाही, ते इतकं सोपं नाही. गेली 25 वर्ष रहस्यमय नाटकातले वेड्यावाकडे प्लॅन करण्यात गेलीत माझी. हे सगळं सहजासहजी कसं सुटेल? म्हणजे वासंती, तुला कळतंय का? हे असं नाटक आज माझ्या नावावर असायला हवं होतं. तुमची कामं चालूच आहेत ना. ते अजून लिहून व्हायचंय, त्याचं भविष्य अजून ठरायचंय. पण ही तयार थाळी आहे. साधी थाळी नाही, द्रौपदीची अक्षय थाळी. असा विचार करून काय फायदा आहे? कोणताही नाटककार त्याचं नाटक तुम्हाला देणार नाही, अगदी कितीही पैसे दिलेत तरी. किती पैसे द्यायला आपल्याकडे पैसे आहेत कुठे? बँक बॅलन्स रसातळाला गेलाय. नवीन नाटक पडलं त्यामुळे आवक बंद. मनात आणलं तरी पैसे देणं आपल्याला शक्य नाही. मी काय म्हणते, त्यात थोडेसे बदल केलेत आणि ते तुम्ही केलेत तर तुम्हाला त्यात हिस्सा मागता येईल. नाही, या स्क्रिप्ट मध्ये बदल करणं म्हणजे चांगली जमून आलेली भट्टी बिघडवून टाकण्यासारखं आहे. मग तुम्ही एखाद्या निर्मात्याला हे नाटक सुचवा. आणि त्याचा मला काय फायदा? मग त्या दीपक समर्थला म्हणावं मला याचं कमिशन दे. कमिशन? कमिशन मागायला सांगतेस तुम्हाला? या दत्त रोहेकरला मराठी रंगभूमीवरचा अल्फ्रेड हिचकॉक म्हणतात. पैसे मिळवण्यासाठी एवढा दरिद्री मार्ग चोखाळण्याची वेळ नाही आली अजून माझ्यावर. हे पा, तुम्ही असे वेडेवाकडे विचार करू नये म्हणून मी आपले वेगवेगळे मार्ग सुचवून पाहिले. पण त्यावर जर इतका भडका होत असेल तर सरळ हा विषय सोडून द्या. नाटक ज्याचं त्याला परत करा आणि विसरून जा. शेवटी आपण आणि आपलं नशीब. नाही वासंती, आपण आणि त्याचं नशीब, त्याचं नशीब आणि मी. वासंती, हे नाटक म्हणजे इस्टेट आहे, इस्टेट. आजपर्यंत माझ्या नाटकातली पात्र इस्टेटीसाठी योजना आखत असत आणि त्यासाठी मी माझं बुद्धी कौशल्यपणाला लावत असत. आज माझ्या पात्रांसाठी नाही तर खुद्द माझ्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आलेली आहे. त्या दीपक समर्थकडे या नाटकाच्या किती प्रती आहेत कोण जाणे. म्हणजे अहो, हे नाटक सरळ सरळ तुम्ही तुमचं म्हणून वापरणार आहात आणि तो गप्प बसेल? त्यासाठीच काय करता येईल याचा विचार करतोय मी. नाही दत्त, अहो तुमच्याकडे कितीतरी चांगल्या कल्पना आहेत. आजही निर्माते तुमच्या मागे आहेत. तुमच्या हाताला गुण आहे दत्त. त्यासाठी या मार्गाला कशाला जायचं आपण? तुला कळणार नाही. परिस्थितीनेच ती वेळ आणली माझ्यावर. खुनामागून खून पडलं आणि माझाच खून पडला. माझ्या स्वतःच्या आयुष्यात मी विसरला जातोय. मला गर्दीची सवय आहे, मला ग्लॅमरची सवय आहे. हे नाटक मला पुन्हा पैसा, प्रसिद्धी, यश सारं काही मिळवून देणार आहे. परत रांगा लागणार आहेत, पत्रकार परिषदा होणार आहेत. मिस्टर दत्त रोहेकर, किंग ऑफ क्राईम थ्रिलर्स, रहस्य नाट्याचा बादशाह, माझी सगळी विरुद्ध परत डौलानं माझ्याकडे चालत येणार आहे. आणि त्यात तुम्हाला आनंद मिळणार आहे. त्या मिळालेल्या पैशातून जी चैन कराल त्यात तुमचं मन रमणार आहे. हे नीती आणि तिचे पाठ तू मला देऊ नकोस वासंती. माझं एक ऐकाल का? हे असं करू नका असं सांगणार असशील तर अजिबात ऐकणार नाही. बाकीचं बोल. नाही, मी म्हणत होते आपण कौशल्य त्यांची गाठ घेऊया. कोण कौशल्याताई? आणि त्यांचा या भानगडीशी काय संबंध? हो, असं काय करता? आपल्या कॉलनीच्या कोपऱ्यावर राहतात पाहते काळे इंजिनियर, त्यांची बायको मिसेस कौशल्या काळे. तिचं काय? हो, त्यांना उमादेवींचा साक्षात्कार झालाय. वासंती, मी असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. यू नो. ते मला माहिती आहे. हो, पण कौशल्य ते खोटं कशाला बोलतील ना? केवढी मोठी सिद्धी प्राप्त झाली त्यांना. हो, त्यांच्या अंगात साक्षात उमादेवींचा संचार होतो. थांब 1 मिनिट थांब. आता या उमादेवी कोण? 33 कोटीतलं नाव काही दिसत नाही. तुम्ही टिंगल करू नका. तुमचा विश्वास नसेल बसत तर सोडून द्या. पण माझा मात्र पूर्ण विश्वास आहे कौशल्यताईंवर. हो, अचानक आपल्याकडे आल्या होत्या परवा.
आणि आपल्या सखूकडे बघून म्हणाल्या हिच्या मुलीला जुळं होईल आणि झालंही तसंच हो. सखूच्या त्या कार्टीचं वागणं आणि उत्साह बघितला की तिला दर खेपेला जुळ होईल हे मी देखील इथं बसून सांगतो. त्याला त्या कौशल्यातही कशाला पाहिजे. आणि काय ग तुझ्या कौशल्यातही अशा अचानक लोकांच्या घरात घुसतात. मग मुक्त आहेत त्या. अशा लोकांना मोकळेपणानं वावरू देणं समाजविघातक आहे. सगळा समाज त्यांच्या मागे लागलाय. कुठे काही घडणार असेल ना तर त्याची जाणीव आधीच कौशल्याताईंना आधीच होते. परवा तो होनोलुलू मध्ये ज्वालामुखीचा स्फोट झाला पहा, तो सुद्धा अगदी आधीच नजरेसमोर दिसला होता कौशल्याताईंना. मग त्या काळ्यानं धावायचं नाही का लोटाभर पाणी घेऊन ज्वालामुखी शांत करायला. होनोलुलू बरं ते जाऊ दे. महत्वाच्या बोलण्याचे संचाराचं खुसपट कसं आलं. हा तर मी म्हणत होते आपण कौशल्याताईंची गाठ घेऊ. कशाला. म्हणजे कळेल ना आपल्याला भविष्य. हे बघ वासंती, मला दत्त रोहेकर म्हणतात. कोणा ज्योतिषाने भविष्य सांगायचं आणि आपण त्याप्रमाणे वागायचा हा प्रकार मी कधीच केला नाही. मी स्वतःचं आणि आजूबाजूच्या माणसांचं भविष्य घडवतो, त्याप्रमाणे वागतो आणि वागवून घेतो. पण एकदा भेटायला काय हरकत आहे ना. तुला आत्तापासून तोंड पाडून बसायची गरज नाहीये. हॅलो. हो 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 दत्त रोहेकर बोलतोय. अरे वाचलं ना, आवडलं. येस. अरे मस्त होणार नाटक, त्यासाठीच फोन केलाय मी. मग आजच येतोस का. हा म्हणजे आपण बसून सगळ्या गोष्टी डिस्कस करू. येस येस. फर्स्ट ड्राफ्ट म्हणून चांगला आहे. पण काय रे तुझ्याकडे काही नोट्स असतील ना. हा मग ती सगळी फाईल घेऊन आहे. हे बघ कागदाचा एक कप्पा देखील मागे ठेवू नकोस. अरे काय आहे, फार छोट्या गोष्टींमुळे एखाद वेळी चांगला टर्न मिळतो. हा म्हणजे नाटकासंबंधी सगळे कागद आणायचे. येस. आणि प्रति किती केल्यात. 2च. म्हणजे मला दिलीस ती आणि तुझ्याकडे आहे ती, बरोबर ना. का कोणाला वाचायला दिलं नाहीस वाटतं. अरे थँक्यू फॉर द रिस्पेक्ट शोन टू मी. बरं मग ती घेऊन ये. काय आहे, दोघांच्या हातात कॉपी राहील. उगाच एकमेकांच्या खांद्यावरून डोकावण्यात काय अर्थ आहे. नाही नाही, प्रवास अगदी व्यवस्थित होऊ शकेल. शहरापासून आम्ही थोडं लांब आहोत, पण लोकलची चांगली सोय आहे. 1-1.5 तासात येशील तू. हे बघ 5:30च्या लोकलने येणार असलात तर 7ला येतो मी स्टेशनवर गाडी घेऊन. अरे त्रास कसला. हे बघ स्टेशनवर उतरून तो तासभर घर शोधत हिंडणार, त्यापेक्षा सोयीच आहे. येस. आणि हे बघ मुक्कामालाच ये. ओके चल चल भेटू मग 7 वाजता. ओके. त्याच्याकडे नाटकाची एकच प्रत आहे. सगळ्या नोट्स देखील घेऊन यायला सांगितलंय त्याला मी. म्हणजे त्याच्या आणि माझ्याशिवाय या नाटकाबद्दल कोणालाही काही माहिती नाही. मूर्खानं सगळं सिक्रेट ठेवलं होतं. चालायचंच, एखाद्याचं नशीब असतं. चला वेळ कमी आहे. आता बागेत 5-1 फूट खोल खड्डा खणून ठेवायला. दत्त म्हणजे तुम्ही सरळ त्याला करेक्ट करेक्ट बरोबर ओळखलेस तू. दिवस पावसाळ्याचे आहेत. आपण बागेत एखादं झाड अगदी सहज लावू शकतो, म्हणजे कोणी पाहिलंच तर. नाही नाही दत्त, हे बरोबर नाही. हा वासंती तू एक सामान्य स्त्री आहेस. कुठली मोठी योजना तुला कळत नाही. प्रत्येक यशाखाली रक्ताचा सडा असतोच. आपल्या बुद्धिमान नवऱ्याच्या योजनेत सहभागी होऊन त्याला मदत करणं एवढंच तुला करायचंय. नाही दत्त, तुमचं हे अधपतन मला सहनच होणार नाही. त्या येणाऱ्या भरभराटीपेक्षा थोडीशी ओढाताण झाली तरी चालेल हो मला. आणि आणि एखाद्याचा खून करावा अशी परिस्थिती नाही हो आपली. थोडंफार उत्पन्न आहे, पैसा आहे, बंगला आहे, गाडी आहे. आणि हे घर, हा बंगला, हा सगळा माझ्याच नावावर आहे. मी तो केव्हाही विकू शकते. त्यासाठी हे का करायचं आपण. तुला समजणार नाही, ते तुझ्या कधीच लक्षात येणार नाही. न समजू देत, पण हे जे तुम्ही करणार आहात ते मला नकोय.
तुझी परवानगी नाही मागितली मी करणार आहे आणि करणार आहे म्हणजे करणारच आहे. ये दीपक ये. वासंती, हा दीपक समर्थ आणि दीपक हे मिसेस वासंती रोहेकर. नमस्कार, या ना या, बस. बसा. काय घेणार, चहा कॉफी? नो नो, ते माझं झालंय त्याला विचारू. तो माझ्याच पंथातला आहे, पण त्याला अजून अवकाश आहे. 15-20 मिनिटांनी सुरू करू, त्याची घडी इथं नीट बसल्यावर. काय दीपक? ओके सर. ठीक आहे. वहिनी. ओ माय गॉड, अमेझिंग. हे भन्नाट आहे सर. पण एक सांगू, यातल्या कितीतरी वस्तू माझ्या ओळखीच्या आहेत. अरे अच्छा, त्या कशा काय? काय सर, लहानपणापासून तुमची नाटकं लक्षपूर्वक पाहतोय ना. तुला सांगतो दीपक, माझ्या एकेका नाटकातली एक खूण आहे. मला आवडतं अशा गोष्टींचा संग्रह करायला. सुदैवाने म्हण अथवा दुर्दैवाने म्हण, माझी सगळीच नाटकं रहस्यमय होती. त्यामुळे शस्त्रास्त्रांचा भरणा फार. वासंती, यू कॅन रिलॅक्स. फोटो काढण्यापूर्वी माझी परवानगी नाही घेतलीस दीपक. आय एम सॉरी, रिअली सॉरी सर. घाबरलास काय? ऑलमोस्ट घाबरलो होतो सर. बघू. अरे वा, छान आहे की फोन. किती मेगापिक्सलचा आहे रे कॅमेरा? 20 सर. दॅट्स गुड. वासंती, हे बघितलंस का? सर ही ढाल तलवार, हे काय पहिल्याचं मला आठवत नाहीये. अरे नाहीच आठवणार तुला, तू अगदी लहान असशील तेव्हा. हेर नावाचं माझं ऐतिहासिक नाटक होतं, बैरजी नायकाच्या जीवनावर. म्हणजे ऐतिहासिक असलं तरी पुन्हा रहस्य कथाच. हे घे, फोन घे. सर या बेड्या काढून बघू ना. अरे बघ बघ. सर पण या बेड्या देखील मी पाहिल्याचं मला आठवत नाहीये. अरे नाहीच आठवणार तुला, कारण त्या माझ्या आगामी नाटकातल्या आहेत. आगामी? मग त्या आत्ताच इथं कशा? आत्ताच इथं कशा? एक गोष्ट लक्षात ठेव दीपक, रहस्य नाटकामध्ये एक गोष्ट अत्यंत महत्वाची असते, आणि ती म्हणजे आपण जे काही घडवू त्यावर प्रेक्षकांचा विश्वास बसला पाहिजे. एखादी छोटीशी वस्तू, एखादी घटना जर त्यांना अविश्वसनीय वाटली तर त्यांचा संपूर्ण रहस्यावरचाच विश्वास उडतो, आणि मग ते सगळं नाटकच त्यांना खोटं वाटायला लागतं. म्हणूनच माझ्या नाटकातले वस्तू, हत्यारं मी स्वतः वापरून बघतो. म्हणजे अगदी खूनबिन नाही करत, पण हाताळून बघतो. इतकंच नाही तर माझ्या नाटकामधील ज्या काही झटापटी असतील त्या कुणाला तरी बरोबर घेऊन मी स्वतः करून बघतो. म्हणूनच माझ्या नाटकात कुणी उठून कुणाला मारत नाही. जो ज्याला मारणं शक्य आहे तोच त्याला मारतो. वा सर, तुमच्या सहवासात 2-3 दिवस राहिलो तर नाट्यशास्त्र पारंगतच होऊन जाईल मी. अरे होशील ना, लक्षपूर्वक ऐकलंस तर. मित्र, या बेड्या कुठल्या नाटकातल्या ते मी कुठं सांगितलंय तुला? जादूगाराच्या जीवनावर मी नाटक लिहितोय. ऑफकोर्स अ क्राईम थ्रिलर. जादूगार सरकार माहिती आहेत ना तुला? हो,
ते माझे मित्र आहेत. त्यांनीच तयार केल्या त्या बेड्या. वंडरफुल. अरे ठेवते बेड्या जागेवर. या बेड्याच काय, इथली प्रत्येक वस्तू, त्यांचे उपयोग, त्यांची हाताळण्याची पद्धत, हे सारं काही मी तुला सांगणारच आहे. म्हणजे तू एक होतकरू नाटककार आहेस म्हणून. हा, डोंट 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 टच दॅट डॅगर मॅन. त्या कट्यारीला हात लावू नकोस मित्रा. तिची धार फार तीक्ष्ण आहे. बोटं कापून घेशील. आणि लेखकाचा शाहिस्तेखान होणं म्हणजे संपलंच सगळं. सर काही म्हणा, पुढे मागे इथे एक मस्त म्युझियमच तयार होणार आहे. दत्त रोहेकर यांच्या निधनानंतर. नाही सर, मला तसं म्हणायचं नव्हतं. का माझ्या अमरत्वाची गॅरंटी घेतोयस? अरे मरण तर नक्कीच आहे दीपक. फक्त कधी आणि कोण आधी हा प्रश्न सुटायचा राहिलेला असतो. हो, तुम्ही तुमच्या कामाबद्दल काही बोलणार आहात का अशाच अवांतर गप्पा मारत राहणार आहात? बरोबर आहे तुमचं वहिनी. कामाला सुरुवात करायला पाहिजे. दीपक, सुरुवात करण्यापूर्वी ड्रिंक्स आणू? थोडं थांबूया का सर? जेवणाच्या थोडं आधी घेऊ, म्हणजे ड्रिंक्सला लिमिट राहील आणि कामही व्यवस्थित होईल. ओके, आय डोंट माइंड. ठीक आहे. सर या माझ्या नोट्स. एक कप्पा देखील मागे ठेवला नाही तुमच्या सांगण्याप्रमाणे. वा, दॅट्स गुड. सापळा, लेखक दीपक समर्थ. अरे वा, अगदी रिसर्च स्टडी केलेला दिसतोय. सर सुरुवात कशी वाटते तुम्हाला? त्यापूर्वी मला एक सांग, तू अगदी पहिला आराखडा लिहिला असशील ना? कारण तुझ्या या स्क्रिप्टमधल्या अक्षरावरून ते पहिलं लिखाण वाटत नाही. नाही सर, हाच माझा पहिला आणि फायनल ड्राफ्ट. माझं अक्षर चांगलं आहे आणि नेहमी ते तसंच येतं. अरे मला असतोच काय, मला तर तुझा एवाच वाटतोय. मी वासंतीला तसं म्हणालो देखील. काय म्हणाला? मी तुला म्हणालो नाही का मगाशी, याचं अक्षर फार सुरेख आहे म्हणून? हो हो, हे म्हणाले. हा, घ्या ना तुम्ही, घ्या. घे. नाहीतर माझं अक्षर. अरे मी लिहिलेला चिटोरा घेऊन जर तू एखाद्या केमिस्टकडे गेलास ना, तर कुठली कळकळ न करता तुझ्या पुढ्यात औषध टाकेल. एनिवे, तू काय म्हणत होतास? हां सर, इंट्रोडक्शनमध्ये फार वेळ तर नाही गेला ना? मुद्द्याचं विचारलंस. ही इंट्रोडक्शन तू जरा जास्तच लांबवली आहे. आता इथं खून होणार आहे नक्की आहे, पण कुणाचा त्याला महत्व आहे. मग त्या संबंधी म्हणजे खुनासंबंधी काही सूचक वाक्य आलं असतं तर बरं झालं असतं. ओके सर, ॲड करता येईल आपल्याला ते. हां, म्हणजे पुढे जे भीषण घडणार आहे त्याची उत्सुकता निर्माण होईल. काय रे, या नाटकासंबंधी आता तुझ्या खोलीवर काय राहिलं नाही म्हणतोस? हां नाही नाही, पण सर खून कोणाचा होईल ते आधीच तर कळत नाही ना? नाही, नाही कळत. दीपक, तुम्हाला थालीपीठ आवडतात ना? हो, तुझा स्वयंपाकाला लाग. इथली काळजी करू नकोस. हो. एक मिनिट वहिनी. सर मी म्हणतो काय घाई आहे? त्या इथे थांबल्या म्हणजे आपल्याला आणखी एक मत मिळेल. थर्ड ओपिनियन. हो, खरं म्हणजे मलाही खूप उत्सुकता आहे. पण आता मग आतमध्ये तुम्ही थांबाच वहिनी. तुम्हाला या नाटकामधलं काय काय माहिती आहे? नाही, तसं फार थोडंच सांगितलं रोहेकरांनी मला. पण खून खून कोणाचा होतो ते नाही सांगितलं. वा सर, घरात देखील अगदी सस्पेन्स कायम ठेवलात. अरे मग हाडाचा रहस्य नाट्यकार आहे मी. पण मला आता असं वाटतं, वासंतीला देखील या नाटकाबद्दल काही माहिती नाही. म्हणजे या नाटकाविषयी माहीत असणारे या पृथ्वीच्या पाठीवर फक्त दोनच जीव, एक मी आणि एक तू स्वतः. राईट? राईट सर. दीपक, तुमचं नाटक यांना फार आवडलंय. हा, सारखी स्तुती करत असतात. हो अहो, मी काय म्हणते, एक होतकरू नाटककार म्हणून दीपकला मदत करणं तुमचं कर्तव्यच आहे. हा, मग मी त्याला काय इथं उगाच बोलवलंय का? नाही नाही, तसं नाही. मी म्हणत होते, त्यात तुम्ही योग्य ते फेरफार करा. पात्रांची नावं बदला, प्रवेश बदला, त्यांच्या एंट्री एक्झिट्स सगळ्याचा अगदी बारकाईने विचार करा. या नाटकाला तुमचा परिसस्पर्श लागू दे. पाहता पाहता कुठल्या कुठे जाईल हे नाटक आणि तुमची मेहनत वाया जाणार नाही. दीपक ते लक्षात ठेवतीलच. म्हणजे दीपकला पटत असेल तरच. हा, माफ करा वहिनी, जरा स्पष्ट बोलू का? तुमची बाजू मी समजू शकतो, पण माझा या माझ्या नाटकाबद्दल जबर आत्मविश्वास आहे. हा, जर एखाद्या निर्मात्याला ते आवडलं
आणि थोडीफार गरज असेल तर थोडंफार बदलता येईल. पण तुम्ही सांगता तसं बदल करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. ठीक आहे, मी काही ते वाचलेलं नाही म्हणून मला सुचवावंसं वाटलं. शेवटी तुमचं नशीब. असं काय करतेस वासंती? दीपक म्हणतो ते अगदी बरोबर आहे. अरे एकेकाळी मी सुद्धा याच अवस्थेतून गेलोय. या महत्वाच्या वेळी नेमकं काय वाटतं, कोणतेही महत्वाचे निर्णय घेताना मनाची कशी चलबिचल होते आणि वाया जाणारा प्रत्येक क्षण कसा मोलाचा असतो मला अगदी पूर्ण कल्पना आहे. एक मिनिट वासंती, या बेड्यांच्या किल्ल्या बघितल्यास का ग? नाही, मी कशाला तुमच्या गोष्टींना हात लावू? पण त्या बेड्या का काढल्यात आत्ता? कशाला म्हणजे? माझ्या मित्राला सगळ्या गोष्टी दाखवण्याचं कबूल केलंय मी. अहो मग त्या सकाळी दाखवता येतीलच की, आताच काय घाई आहे एवढी? नाही हो वहिनी, सकाळपर्यंत थांबण्याची माझी मात्र तयारी नाही. आल्यापासूनच सर्व वस्तूंच्या बाबतीत मी फारच उत्सुक आहे आणि त्यातल्या त्यात या बेड्यांच्या बाबतीत तर फारच. हाय काय मेलं त्या बेड्यात एवढं उत्सुकता वाटण्यासारखं? नुसती वस्तू म्हणून नव्हे, दत्त रोयकर त्यांच्या आगामी नाटकामध्ये बेड्यांचा कसा वापर करून घेणार आहे त्याबद्दल मी फार उत्सुक आहे. तुला माहिती आहे दीपक, या बेड्यांचं एक वैशिष्ट्य आहे. या लावताना किल्लीची गरज नाही, उघडताना मात्र किल्ली लावावी लागते. दणकट आहे. माडकाव की हातात, नाहीतरी तुझ्या हातात बेड्या घालण्याचा प्रसंग कधी येणार? नो नो नो, नॉट दॅट वे. आय शो यू. वेट वेट. सिट हियर. बस बघू. हात मागे घ्या. अहो काय चाललाय पोरखेळ तुमचा? दीपक, पहिल्यात नव्हत्या बेड्या, ठेवा किंवा मग जागेवर. एक मिनिट वहिनी, हे झाल्यावर. येस, नाव यू आर अ प्रिझनर. माय लॉर्ड, मला अन्यायानं कैद करण्यात आलाय. कृपया कोर्टानं स्वतः बेड्यांची किल्ली काढावी आणि मला यातून मुक्त करावे. सर, येस काढताय ना बेड्या? येस येस, किल्ली किल्ली शोधली पाहिजे. ते बाहेर कशाला काढले आता? लवकर किल्ली शोधा. दीपकना फार अवघडल्यासारखं होत असेल हो. अवघडल्यासारखं म्हणजे काय वहिनी? सम्राट अशोकाचा युद्ध बंदिस्त झालोय. किल्ली किल्ली काही कळत नाही. म्हणजे सापडत नाहीये? नाही ना. काय हो, तुमच्या सगळ्या वस्तू अगदी जागच्या जागेवर असतात. आहे कोण मेले इथे त्यांना हात लावायला? भूतासारखे दोघंच तर दोघं असतो इथे आपण. आणि किल्लीला काही पाय फुटले का हो स्वतःहून जागा सोडायला? तुम्ही शोधा बरं कुठे ठेवली आहेत ते. हे बघ, तुला बडबड करायची असेल तर नुसती बडबड कर, नाही ते किल्ल्या शोध. दोन्ही कामं एकदम करायची गरज नाहीये. हो. छे, आता गेली काही कळत नाही. आता आम्हाला किल्ली सापडत नाही यात हसण्यासारखं काय? तसं नाही सर, मी सहज विचार करत होतो, एखादा नाटकाकरता हा मस्त प्लॉट होऊ शकतो. म्हणजे? पहा ना, एक ज्येष्ठ नाटककार नवोदित नाटककाराला आपल्या घरी बोलवतो त्याच्या नाटकावर चर्चा करायला. नव्या नाटकाच्या सगळ्या प्रती घेऊन तरुण नाटककार घरी येतो. सहज खेळता खेळता ज्येष्ठ नाटककार त्याच्या हलकेच हातामध्ये बेड्या अडकवतो ज्यांच्या किल्ल्यात सापडत नाही आणि मग हलकेच त्याचा गळा दाबतो. ओ गॉड, सर सापडल्या? हो, अरे विसरलोच, तुझ्या प्लॉट मध्येच अडकून राहिलो मी. दीपक, कल्पना चांगली, पण काय रे, तुझ्या या नव्या लेखकाला जुन्या लेखकाबरोबर येताना कुणीच पाहिलं नसेल. तो अमुक एका गृहस्थाकडे जाणार आहे याची कुणालाच कल्पना नसेल. हो, काय विचारताय तुम्ही असं वेड्यासारखं? काय दीपक, तुला काय वाटतं? मला घाबरू नकोस. अरे अशा परिस्थितीतूनच निर्दोष नाट्यकृती जन्माला येते. लेखकानं ते प्रत्यक्ष भोगलेलं असतं ना. हो, बरोबर आहे. तुझ्या बाबतीत काय झालंय? नाही, मला कोणीच पाहिलं नाही, कोणालाच काहीच माहिती नाही. तर मग या वायरनं तुझा गळा आवळायला मला काहीच हरकत नाही. हे काय करताय सर? तट्टा सोडा, माझे हात मोकळे करा. मला एक फोन येणार आहे. फोन?
हो, रजनीचा, माझ्या प्रेयसीचा. सुटले. अहो, झाली का तुमची गंमत करून? मी आता स्वयंपाकाच्या तयारीला लागू का? पण मी जेवणार कसा वहिनी? माझे हात. हो हो. अहो, रजनीचा केव्हाही फोन येईल. त्याआधी त्या किल्ल्या शोधा आणि वेळा उघडा हो. पुरे झाली तुमची चेष्टा. वा दीपक, हुशारच. ग्रेट इन्व्हेन्शन. म्हणजे? प्रेयसीचा शोध छान लावलास तू. नाही सर, खरंच येईल तिचा फोन आता. दीपक, दीपक प्लीज ताबडतोब तुम्ही इथून निघून जा. अहो, त्या वेड्यांसकट निघून जा. पोलीस देतील त्या तुम्हाला उघडून. वासंती, दीपक ऐका माझं, लवकर निघा. रिलॅक्स वासंती. दीपक आता कुठेही जाणार नाही आणि रजनीचा फोनही येणार नाही, कारण दीपकचा फोन मी मगाशी स्विच ऑफ केला. दत्ता, गप्पा बाईस आणि काय होतंय ते शांतपणे बघ. नाही नाही आता इथे घडणाऱ्या गोष्टीला कोणी अडवू शकणार नाही. नाही. अहो, सर, सर प्लीज. डोंट वरी माय बॉय, मी तुला जास्त त्रास देणार नाही. अरे तुझा छळ करून मारायला मी दुष्ट काय? सर, सर प्लीज. No, आय बेग यू सर. गडबड करायची नाही. मला गडबड अजिबात आवडत नाही. सर काय करता सर? वहिनी. अहो, थांबा. अहो, ऐका. डोंट डिस्टर्ब मी. शेट, भयंकर काम पडलं बुवास. पण चालायचंच. ऐशावर आम्ही भविष्यासाठी एवढे कष्ट करणं भागच आहे. काय केलं तुम्ही दत्ता?